मी सध्या आलो आहे धारेश्वर मंदिरमध्ये. फार उत्कृष्ट व सुंदर असं रमणीय असं मंदिर आहे. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एका डोंगराच्या खाचीमध्ये आहे. हा जो अंतर्भाग आहे ना, याला कुठला कॉलम नाही, स्लॅब नाही किंवा हे मानव निर्मित नाही आहे, हे निसर्ग निर्मित आहे. हे बघा वरती, अमेझिंग. मला इतकं आवडलं. विशेषतः इथं जी ठेवण आहे, जुन्या स्थापत्यशास्त्राचा नमुना पण आहे. किती अमेझिंग. ते कोरलेली दगडांवर वेगवेगळ्या देवतांची मूर्ती आहेत. ह्या नवीन आहेत, याच्या मागं ज्या आहेत त्या सगळ्या फार जुन्या आहे बघा. इथं तर हे जे आहे ना, हे शिवलिंग आहे, त्याच्या भोवती रुद्राक्षांच्या माळा आहेत. अमेझिंग. या इथल्या स्थानिक देवता सगळ्या अशा. रमणीय असं ठिकाण आहे. आणि हे आमचे सध्याचे महाराज आदरणीय डॉक्टर शतस्थल ब्रह्म्य 108 पद्मभास्कर श्री नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराजजी. अमेझिंग. खूप सुंदर. फार शांत वाटते या ठिकाणी. अनेक हजारो लाखो भाविक दरवर्षी येत असतात इथं. फारच सुंदर आहे. या मध्यभागी ज्या आहेत नंदी म्हणा किंवा अन्य ज्या पिंडी आहेत वगैरे, ही डिझाईन बघ कशी आहे. बाजूला लिंग आहेत मध्यभागी, आणि हे पंचाचार्य, जगद्गुरू पंचाचार्यांची मूर्ती. फारच सुंदर. अमेझिंग.